हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे 1000 ते 1200 रुपयांमध्ये जे मिळणारं व्हिटॅमिन ई सिरम आहे ते घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये कसं बनवायचं आहे तेच ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि ह्यामध्ये कुठलीच शंका नाही की हे घरचं आपण व्हिटॅमिन ई सिरम बनवलेलं आहे ते बाजारात जे मिळतं 1000 ते 1200 रुपयाचं व्हिटॅमिन ई सिरम अगदी त्याच्यासारखंच हे सुद्धा काम करणार आहे आपल्या त्वचेवरती। हे सिरम आपल्या त्वचेसाठी किती फायदेशीर ठरणार आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबचं बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर पहा फ्रेंड्स, सर्वात आधी आपल्याला हवं आहे इथं गुलाब जल। तर फ्रेंड्स, तुम्हाला गुलाब जलचे तर फायदे माहीतच असतील। गुलाब जल साधं फक्त तुम्ही गुलाब जल जरी झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेला कॉटनच्या साहाय्याने जरी लावला तर सकाळ उठून तुमची त्वचा ग्लोईंग आणि चमकदार आणि तुमची स्किन जी आहे ते लाइटिंग दिसायला लागते। तर गुलाब जेलचेही खूप छान फायदे आहेत। त्यानंतर इथं मी घेतलेली आहे व्हिटॅमिन ई कॅप्सूल। या ठिकाणी आपण व्हिटॅमिन ई सिरम बनवणार आहोत, तर इथे व्हिटॅमिन ई कॅप्सूल आपल्याला लागणारच आहे। एक मोठा चमचा गुलाब पाणी घेतलं, त्यानंतर व्हिटॅमिन ई कॅप्सूलची जे मोठी वाली येते ते घेतलेली आहे। जर छोटे कॅप्सूल असेल तुमच्याकडे तर तुम्ही 2 सुद्धा इथं वापरू शकता। ही मोठी वाली आहे तर इथं मी एकाचाच वापर करणार आहे। जर तुमच्याकडे व्हिटॅमिन ई कॅप्सूल नसेल तर काय करायचं, तर काळजी करू नका, मी आहेच तुम्हाला सांगायला। तर व्हिटॅमिन ई कॅप्सूल नसेल तर एक लिंबू घ्यायचा आहे आणि बारीक किसणीवरती अलगद त्याचे साल किसून घ्यायचे आहेत आणि ते गुलाब वॉटरमध्ये भिजवून ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटासाठी। त्यानंतर त्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि पुढची प्रोसेस सेम करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला आणखीन एक घटक पाहिजे, ते म्हणजेच ग्लिसरीन। पहा फ्रेंड्स, ग्लिसरीनचं प्रमाण किती असावं। जर का तुमची ड्राय स्किन असेल तर ग्लिसरीन तुम्ही अख्खा 1 चमचा घालू शकता। खूपच ऑइली स्किन असेल तर अर्धा चमचा ग्लिसरीनचा वापर करायचा आहे। किंवा मिक्स त्वचा असेल तुमची किंवा नॉर्मल त्वचा असेल तुमची तर अर्धा ते पाऊण चमचा तुम्ही इथं ग्लिसरीनचा वापर करायचा आहे। खूपच ड्राय स्किन असेल तर 1 चमचापर्यंत वापर करायचा आहे। आता हे तिन्ही पण मिश्रण व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्सिंग करायचं आहे। इथं व्हिटॅमिन ई कॅप्सूलचं ऑइल घातलेलं आहे, ते लवकर गुलाब वॉटरमध्ये मिक्स होत नाही। तेल आणि पाणी हे दोन्ही एकत्र लवकर मिक्स होत नाही, तर व्यवस्थित मिक्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे। अगदी वेळ देऊन व्यवस्थित मिक्सिंग करायचं आहे। जोपर्यंत मिक्स झालं आहे असं वाटतंय तोपर्यंत मिक्सिंग करत राहायचं आहे। तर इथं मी 5 ते 7 मिनिटापर्यंत मिक्सिंग केलेली आहे। असंच हे सिरम रेडी झालेलं आहे आपल्या त्वचेसाठी लावण्यासाठी। तर हे तुम्ही 10 ते 15 दिवसासाठी एकदाच करून ठेवायचं आहे, कारण रोज रोज शक्य होत नाही। शिवाय रोज रोज बनवलं तर ते प्रमाण जास्त होतं। आपल्याला चेहऱ्याला लावताना फक्त 3 ते 4 थेंब पुरेसे होतात। हे सिरम ज्या बाटलीत ठेवणार आहोत त्या बाटलीचं कवर डार्क असायला पाहिजे, ना की लाईट, कारण आपल्याला कुठल्याही प्रकारचं सनलाईट डायरेक्टली आतमध्ये जाता कामा नये, म्हणून अशा बाटलीचा निवड करायचा आहे। तर पहा, हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। हे त्वचेसाठी जेव्हा तुम्ही बॉटल फ्रीजमधनं काढाल तेव्हा डायरेक्टली असंच लावायचं नाही, तर आधी बॉटल हलवून घ्यायचं आहे। पहा, मी जसं मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे बॉटल आधी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सिरम तेल वगैरे जे काय आहे ते व्यवस्थित आणखीन एकदा मिक्स होतं। त्यानंतर तुम्ही असंच तुम्ही हातावरती सुद्धा एक 3-4 थेंब घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे असं काय असेल तर तुम्ही हे ड्रॉपरनी सुद्धा तुम्ही काढू शकता। आणि त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी हे सिरम तुम्ही तुमच्या त्वचेला लावून झोपायचं आहे। अगदी व्यवस्थित लावायचं आहे। डोळ्याच्या आजूबाजूला डार्क सर्कल असतात, हे अनेक जणांना प्रॉब्लेम असतो, ते कमी होतात आणि त्यानंतर सुरकुत्या कमी होतात। त्यानंतर तुमच्या त्वचेमध्ये एक वेगळा ग्लो यायला लागतो आणि तुमची यंग स्किन दिसेल। हे सिरम तुम्ही लावल्या 2 मिनिटातच तुम्हाला एक ड्रायसपणा कमी होऊन एक ग्लोईंग स्किन दिसेल। फ्रेंड्स, हे सिरम तुम्ही रोज रात्री लावा, काही हरकत नाही। ह्याचा साईड इफेक्ट कुठल्याही प्रकारचा होत नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। थँक्यू।